श्री स्वामी समर्थ। आज आपण ब्लाऊजचा पुढचा भाग कशा प्रकारे जोडायचा हे पाहणार आहोत। याआधी आपण अस्तरच्या ब्लाऊजचा पाठीमागील भाग तसेच बाही कशी जोडायची हे पाहिलं होतं। तर आता आपण पुढचा भाग म्हणजे साईड पीस कोटरी वगैरे कशी जोडायची किंवा कोटरीचा डाच वगैरे कसा घ्यायचा, हुक्क लुक्क पट्टी कशी लावायची हे पाहणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इझी शिलाईमध्ये। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण पाहूया अस्तरच्या ब्लाऊजचा पुढील भाग कशा प्रकारे तयार करायचा। तर इथे मी अस्तरचा साईड पीस घेतलेला आहे। त्याच्यावरती आपल्याला साडीतला साईड पीस हा सरळ बाजूने म्हणजे आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे। अस्तरचा आणि साडीतला साईड पीस एकमेकावर ठेवल्यानंतर आपण असं भोवत्याने पूर्ण शिलाई टीप मारून घेणार आहोत। हे पहा, टीप मारून झालेले आहे। टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जो साडीतला कपडा एक्स्ट्रा राहिलेला आहे तो आपल्याला अस्तरच्या बरोबरीने कट करून टाकायचा आहे। दुसऱ्या बाजूचा साईड पीस देखील मी त्याच पद्धतीने जोडून घेणार आहे। तर हे दोन्ही साईड पीस आता तयार झालेले आहेत। आता आपण कोटरी जोडणार आहोत। त्यासाठी अस्तरची जी कोटरी आहे ती आपल्याला जो गोलाकार साईड पीसचा भाग आहे त्या भागाजवळच गोलाकार कोटरीचा भाग येईल अशा प्रकारे आपण ठेवून घेणार आहोत। आणि त्याच्यावरती आपल्याला साडीतले कोटरीचे भाग हे सरळ बाजूने आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे। आता जी साडीतली कोटरी आहे ती आपल्याला साईड पीसवरती अशी पलटी करायची आहे आणि साडीतल्या कोटरीचं टोक आणि साईड पीसचं टोक एकत्र पकडून घ्यायचं आहे। आणि जी अस्तरची कोटरी आहे हे पहा, ती आपल्याला अशी नाही लावायची, तर त्याचा खालचा भाग आपल्याला त्या टोकाला जोडायचा आहे आणि तिन्ही भाग असे समान पकडून आपल्याला पूर्ण शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर जो अस्तरची कोटरीचा भाग आहे तो आपल्याला असा उघडून घ्यायचा आहे। याच्या खालची शिलाई टीप आतल्या साईडला वगैरे ढकलायची नाही, जशी आहे तशीच राहू द्यायची आहे। फक्त अस्तरची कोटरी उघडून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। ही पहा, ही अशा प्रकारे आपण शिलाई टीप मारलेली आहे। आता आपल्याला कोटरीच्या साईडने संपूर्ण शिलाई टीप अशा प्रकारे मारून घ्यायची आहे आणि जे साडीतले एक्स्ट्राचे कापड शिल्लक राहील ते कट करून घ्यायचं आहे। तर हे पहा, कोटरी इथे जोडून झालेली आहे। तर आता आपण मधला डाच कसा द्यायचा हे पाहणार आहोत। तर डाच देण्यासाठी हे पहा, खालून जिथे कोपरा आहे तिथून आपण 3 इंचावर पॉईंट देणार आहोत आणि ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंच असं आपण मार्किंग करायचं आहे। आणि डाचाच्या तिथे एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि आता त्या लाईनवरून असंच आपल्याला डाच उचलून घ्यायचा आहे आणि आपण तो डाच मारून घेणार आहोत। ह्याच्यापेक्षा सोपं म्हटलं तर तुम्ही अंदाजे डाच मारून तुमच्या मापाला आलेल्या ब्लाऊजला देखील लावून पाहू शकता। ह्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्हाला हवे असेल तर मी पुन्हा एका व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मापाला आलेल्या ब्लाऊजला लावून डाच मारायचा आहे तुम्हाला दाखवीन। तर इथे डाच मारून आपला कंप्लीट झालेला आहे हे पहा। तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची कोटरी देखील जोडून घेतलेली आहे। आता आपल्याला दोन्ही कोटरी असे ठेवून घ्यायचं आहे आणि कोटरीच्या इथे हे पहा, असा थोडासा भाग तिरका कट करून घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या कोटरीच्या खालच्या साईडला देखील तशाच प्रकारे तिरका भाग कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर आपले दोन्ही भाग समान आहेत का ते पाहून घ्यायचं आहे। जर वर खाली असतील तर आपण दोन्ही समान करून घेणार आहोत। आता आपण क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत। त्यासाठी अस्तरची क्रॉसपट्टी आपण जो मोठा भाग आहे तो कोटरीचा भाग आपण जिथे कट केला आहे त्या साईडला आणि छोटा भाग आहे तो आपल्या मार्जिनच्या साईडला येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे। त्यावरती आपल्याला साडीतली क्रॉसपट्टी आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा प्रकारे जशी अस्तरची ठेवली सेम तशी ठेवून घ्यायची आहे। साडीतली क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला कोटरीच्या भागावरती उलटी करायची आहे, म्हणजे कोटरीचं टोक आणि साडीतल्या क्रॉसपट्टीचं टोक हे एकत्र येईल अशा प्रकारे आपल्याला पकडायचं आहे। तसेच अस्तरच्या क्रॉसपट्टीचा जो खाली भाग होता तो कोटरीच्या टोकाला येईल अशा प्रकारे आपल्याला तिन्ही भाग मिळून त्याच्यावर शिलाई टीप मारून घ्यायची आहे। आता क्रॉसपट्टी जोडलेला भाग आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तरची बाजू वरती येईल। जशी आहे तशी अस्तरची क्रॉसपट्टी उघडून घ्यायची आहे। जो कच्चा भाग आहे तो आतल्या साईडला वगैरे सारायचा नाही, जसा आहे तसाच राहू द्यायचा आहे आणि तिथे आपल्याला बरोबर मधोमध दाबटीप मारून घ्यायची आहे। आता हा जो शिल्लक राहिलेला साडीतल्या क्रॉसपट्टीचा एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत। ब्लाऊज बाहेर काही ताईंच्याकडे शिवायला देते, ते फक्त मला साडीतला भाग आणि अस्तरचा भाग जोडून देतात आणि बाकीचे ब्लाऊज मी शिवते, त्यामुळे मी साडीतला भाग नेहमी एक्स्ट्रा ठेवते। तुम्हाला नको असेल तर तुम्ही अगदी बरोबर कट करू शकताय।
आता हा पुढचा पार्ट आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने अशी गुंडाळी करून घ्यायची आहे आणि साडीतल्या क्रॉसपट्टीचा कपडा आहे तो त्याच्यावरती घ्यायचा आहे आणि हे उलटं करायचं आहे आणि अस्तरचं आणि साडीतली क्रॉसपट्टी दोन्ही एकमेकाला जोडून शिलाई टीप मारून घ्यायचा आहे. जो मधला भाग आहे तो नंतर आपल्याला शिलाई टीप मारल्यानंतर ओढून बाहेर काढून सरळ करून घ्यायचा आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टीच्या इथे तिरकी शिलाई टीप मारून घ्यायचा आहे आणि वरच्या भागानुसार सरळ लाईनीत येईल अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी देखील सेम पद्धतीनेच लावून घेतलेली आहे. आता आपण हुक्कपट्टी आणि लुक्कपट्टी कशी लावायची हे पाहणार आहोत. तर मी दोन्ही भाग असे सरळ ठेवून घेतलेले आहेत. त्यातलं जो माझ्या उजव्या हाताला येतो तो भाग पहिला घेतलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला साडीतल्याच कपडाची 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. ती खालच्या साईडला अशी दुमडायची आहे आणि क्रॉसपट्टीच्या वरती ठेवून अशी आपल्याला पाव इंच अंतर सोडून शिलाई टीप मारून घ्यायची आहे. शिलाई टीप मारल्यानंतर ती पट्टी उघडून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला सारून दुमडायची आहे. जसा आपण ब्लाऊजच्या गळ्याला गोट मारतो तशा प्रकारे गोट येईल अशा प्रकारे धरून आपल्याला त्याच्या खाचेतून शिलाई टीप घ्यायची आहे. आता आपल्याला पुढचा भाग पलटी करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आतल्या साईडला अर्धा इंच दुमडून त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्या अर्धा इंच जिथे दुमडला आहे त्याच्यावरती आणखीन एक शिलाई टीप मारून घेऊन मग दुमडू शकताय. तर ही पहा आपली हुक्कपट्टी तयार झालेली आहे. तर आता आपण लुक्कपट्टी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी दुसरा भाग घेत आहे. तर आपण हुक्कपट्टी लावण्यासाठी साडीतला भाग आपल्याकडे सरळ बाजूने ठेवून घेतला होता. तर आता इथे आपल्याला पुढचा भाग अस्तरची बाजू आपल्याकडे येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि तिथे तशी 2 इंच रुंदीची पट्टी सेम खालच्या साईडला अर्धा इंच दुमडून क्रॉसपट्टीवर ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला पाव इंच अंतर सोडून शिलाई टीप मारून घ्यायची आहे. इथे देखील लुक्कपट्टी आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नख मारून घ्यायचा आहे आणि हा भाग आपण सरळ करून घेणार आहोत. आणि सरळ भाग केल्यानंतर ह्या साईडला अर्धा इंच पट्टी आपण दुमडून घेणार आहोत आणि त्याच्यावर देखील आपल्याला नख मारून घ्यायचा आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही ह्याच्यावर शिलाई टीप मारून घेऊ शकता. मी ह्याच्यावर नख मारून घेत आहे आणि हा भाग आपण परत दुमडणार आहोत. जिथे आपली शिलाई टीप दिसणार नाही त्या शिलाई टीपावर आपण हा भाग घेणार आहोत. जणू काय आपली शिलाई टीप दिसू नये अशा पद्धतीने आपल्याला हा भाग ठेवायचा आहे आणि खालच्या साईडला मी छोटी शिलाई टीप मारून इथे लॉक करून घेणार आहे म्हणजे आपली पट्टी हलणार नाही. तर ह्याच्यावरती मी आय करण्यासाठी चॉकने आखून घेत आहे. तर मी 5 ठिकाणी असे 5 पॉईंट दिलेले आहेत. तिथे आपल्याला तिथे आपल्याला आय करायचं आहे. तर मी कशा प्रकारे मशीनवरच करते पहा. तर तुमच्या लक्षात येण्यासाठी 2 मी तुम्हाला अगदी सावकाश पद्धतीने दाखवले आहेत कशा प्रकारे आपण केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे तयार झाल्यानंतर असं दिसतं. तर हुक्कपट्टी दोन्ही एकमेकावर ठेवून दोन्ही समान आहे का ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे. वर खाली झालेलं नाही ना हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गळ्याच्या साईडला गोट लावून घ्यायचा आहे. तर गोट लावण्यासाठी जो साडीतला शिल्लक कपडा आहे तो घेतलेला आहे आणि तो मी तिरक्या पद्धतीने 1 इंचाची पट्टी कट करून घेणार आहे. तर ही अशी गोटची 1 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. ती माझ्याकडच्या साईडला उलटी आहे. एका साईडला आपण 1 पाव इंच इतकी घडी टाकून त्याच्यावरती शिलाई टीप मारून घेणार आहे. आता पहा शिलाई टीप मारून झाल्यानंतर ही पट्टी आपण गळ्याला लावणार आहे. त्यासाठी मी इथे गळ्याचा भाग घेतलेला आहे आणि जे आपण शिलाई टीप मारलेला भाग आहे कच्चा आहे तो वरच्या साईडला येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि गळ्याला लावून आपण शिलाई टीप मारून घेणार आहोत. टीप मारून झाल्यानंतर गोटची पट्टी आपल्याला आतल्या साईडला अशा प्रकारे दुमडायची आहे आणि जो कच्चा भाग आहे तो पूर्णपणे आतल्या साईडला झाकला जाईल अशा प्रकारे दुमडून फुगीर गोट येईल असा गोट आपल्याला घ्यायचा आहे. आणि तसेच टीप आपल्याला अगदी खाचेतून मारायची आहे. ब्लाऊजवरही घ्यायची नाही आणि गोटवरही घ्यायची नाही. तर पहा तुम्ही पाहू शकता गोट आपला किती छान आलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला बाही कशी जोडायची आणि फिटिंग कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.